विदर्भातले चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी योग्य नेते मला नेहमी दिसतात. देवेंद्र फडणवीस केंद्रात गेल्यावर बावनकुळे मुख्यमंत्री होतील, राऊतांच्या दाव्याने चर्चांना उधाण. मी परवाच दिल्लीला गेलो होतो. संजय राऊतांनी केलेल्या भाकितावरती मुख्यमंत्री फडणवीसांचं मिश्किल उत्तर. राम मंदिरावर टीका करणारे आता रामरक्षा म्हणतायत, तर टी शर्ट बदलतो तसं हिंदुत्व बदलता येत नाही. शिंदेंचा उद्धव ठाकरेंना जोरदार टोला. आम्हाला फक्त मनसेमध्ये पाठवायचं बाकी राहिलंय. वारंवार होणाऱ्या पक्षांतराच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचा खोचक टोला. अंधेरीत टीसी आणि प्रवाशांमध्ये मराठी बोलण्यावरून वाद. टीसीने प्रवाशाला स्टेशनवर डांबून ठेवल्याचा आरोप. मराठी एकीकरण समिती आक्रमक. मोशीतील दुर्घटनेत आतापर्यंत दोघांचा मृत्यू. आतापर्यंत 14 जणांना वाचवण्यात यश. 7 जण अद्याप ही ढिगाऱ्याखाली. सुनेत्रा पवारांकडून घटनास्थळाची पाहणी. मोशीतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात अनियमितता असल्याचा आरोप. राखेची विल्हेवाट न लावल्यामुळे ढीग वाढत गेला, तर मुदत संपल्यानंतरही सुरू होता प्रकल्प. व्हिएतनामच्या फू कोक बेटाजवळ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली. 15 जणांचा मृत्यू, काही जण जखमी. आणि ज्ञानोबा तुकोबांची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना. पालख्यांचा दिवे घाटातून प्रवास. पालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण. आत्ताच्या सध्याच्या बोलल्या लोडशेडिंग होते. आपण यांची पत्रकार परिषद आहे. थोड्याच वेळामध्ये ते विविध मुद्द्यांवर काय बोलतात त्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. थोड्याच वेळात या पत्रकार परिषदेला सुरुवात होतीये. काल 5 ट्रिलियन वगैरे बोलले नाहीत. काल कोणाला अजून काही नावं ठेवली नाहीत, पण 2 महत्त्वाच्या गोष्टींबद्दल त्यांनी काल वक्तव्य केलं. एक म्हणजे पोलीस हाऊसिंगबद्दल, आणि दुसरं म्हणजे जो एक कायदा पारित केला तो म्हणजे म्हाडामध्ये सक्षम प्राधिकरण कोण आहे, किंवा ह्या सगळ्या जे सेस नॉन सेस प्रॉपर्टीज आहेत, सेस प्रॉपर्टीज, पगडी प्रॉपर्टीजमध्ये सक्षम प्राधिकरण कोण आहे, कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे, ह्याच्यावर काल विधान परिषदेने आणि परवा रात्री विधानसभेने कायदा पारित केला. तसं पाहायला गेलं तर पहिला विषय मी सेसचा घेईन. मुंबईत जवळपास 14,500 चाळी आहेत, इमारती आहेत, ज्या पगडीच्या आहेत किंवा सेसच्या आहेत, उपकरप्राप्त आहेत. आणि ह्या 14,500 इमारतींमध्ये हजारो मुंबईकर, लाखो नसतील तर हजारो मुंबईकर तरी अजूनही राहतात. अनेक ह्या इमारती पगडीच्या किंवा सेस प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या 60 वर्षाच्या, 70 वर्षाच्या, 80 वर्षाच्या, काही 100 वर्षाच्या देखील झालेल्या आहेत. आणि अर्थातच गळती लागलेली आहे, दुरुस्तीची गरज आहे, काही ठिकाणी पुनर्विकासाची गरज आहे. आपल्याला आठवत असेल 2021 साली आम्ही हा कायदा आणला होता महाविकास आघाडी म्हणून, ज्याच्यात सेस प्रॉपर्टीजना 79 1A आणि 1B माध्यमातून पहिलं 6 महिने जागा मालकाला आणि नंतर तिकडच्या भाडेकरूंना आपण पुनर्विकासाची संधी देत होतो. फेअर कायदा होता. तरी देखील विधानसभेत, विधान परिषदात, विधिमंडळात दोन्ही पारित झाल्यानंतर पण आम्ही राज्यपालांच्या सहीसाठी पाठवला. तेव्हा त्यांनी 2 वर्ष तो राष्ट्रपती महोदयांकडे त्यावेळी पाठवला होता, कोश्यारी साहेबांनी. कोविंद साहेबांनी तेव्हा काही सही केली नाही. मग आमचं सरकार पाडलं गेलं. त्यानंतर मुर्मू मॅडम आल्या राष्ट्रपती महोदय म्हणून, आणि त्यांनी तो कायदा पारित केला. पण कायदा पारित झाल्यानंतरच काही जागा मालक कोर्टात गेले की सक्षम प्राधिकरण कोण आहे, कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे, निर्णय कोण घेणार की ही इमारत डिलॅपिडेटेड आहे की नाही, याच्यावर कोर्टात गेले. आणि त्या वेळीपासून आत्तापर्यंत आमचा हा लढा चालू आहे. मग मी असेल, अजय चौधरीजी असतील, मनोज जामसोलकरजी असतील, आम्ही सगळेच खालच्या हाऊसमध्ये 10 मुंबईचे आमदार आणि इतर अर्थात महाविकास आघाडीचे देखील आमदार हा विषय मांडत आलो, लढत आलो. हे सगळा जो गठ्ठा आहे आम्ही खास करून आणला, कारण आमची पत्रव्यवहार असतील, अर्धा तास चर्चा असेल, हे सगळं हा रेकॉर्ड पूर्ण आम्ही ह्याच्यात तो आणलेला आहे. आमची मागणी एकच होती त्यावेळी, जी कायद्यामध्ये होती, आणि त्यानंतर त्यांच्या पुढे 2 मागण्या होत्या ज्या मी तुम्हाला सांगतो, कारण मुंबईकरांसाठी हे खूप ऐकून घेणं महत्त्वाचं आहे. आमची मागणी ही होती की काल जे पारित झालेलं बिल होतं ते खरं तर 2 वर्षापूर्वीच व्हायला पाहिजे होतं. कारण सक्षम प्राधिकरण कोण आहे हा जर विषय त्याच वेळी ठरला असता तर एवढी केस ही खेचलीच गेली नसती. काल आता पारित झाल्यानंतर 20 तारखेलाच ही केस आहे.
आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना मी या हजारो मुंबईकरांच्या वतीने सांगत आहे, विनंती करत आहे की 20 तारखेला जी केस असेल, म्हाडाचे जे कोणी वकील असतील ते, राज्य सरकारचे वकील असतील ते, मग एजी लागले तर एजी, केंद्र सरकारचे जे कोणी असतील ते, हे तिथे उभं करून ही सुनावणी होईल ह्याची जबाबदारी स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी घ्यावी. अंधेरीमधून एक बातमी समोर येते. अंधेरी स्टेशनवरती टीसी आणि प्रवाशांमध्ये वाद झालेला आहे. अमराठी टीसीने मराठी बोलण्यास नकार दिल्याचा आरोप प्रवाशानं केला आणि एवढंच नाही तर अमराठी टीसीने प्रवाशाला कोंडून ठेवल्याचा देखील आरोप आहे आणि यावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक झालेली आहे. कोंडून ठेवलेल्या प्रवाशाला सोडवण्यासाठी मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते अंधेरी स्टेशनवरती आरपीएफच्या कार्यालयात येणार असल्याची माहिती समोर येते. अंधेरीमध्ये टीसी आणि प्रवाशांमध्ये मराठी बोलण्यावरून वाद झाला आणि टीसीने प्रवाशाला स्टेशनवरती डांबून ठेवल्याचा आरोप केला जातो आणि हीच काही दृश्य आपण सध्या बघतोय. विजय देसाई आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात. विजय, काय नेमकं सगळं प्रकरण आहे, काय वाद घडलेला आहे? ही रेल्वे प्रवासी जो आहे त्याने ज्यावेळी टीसी त्याच्याकडे आला होता त्यावेळी त्यांनी मराठीत बोला, मराठीत सेवा द्या असं सांगितल्याचं त्या प्रवाशाचं म्हणणं आहे आणि टीसी जे होते ते अमराठी होते आणि त्यांनी ते हिंदीत बोलण्यास नकार दिला, मराठीत बोलण्यास नकार दिला. त्यामुळे त्याच ठिकाणी जे मराठी टीसी होते ते त्या ठिकाणी येऊन त्यांनी मराठी प्रवाशाची उचल घातली आणि तुमच्या व्हॉट्सअपमध्ये हिंदी का आहे, इंग्लिश का आहे असं बोलून उलट मराठी माणसानेच एक प्रकारे मराठीचाच अपमान केल्याची धक्कादायक घटना ही मराठी एकीकरण समितीचं म्हणणं आहे. कारण मराठीच माणूस जर मराठीचा मारेकरी असेल तर नेमकी ही कारवाई व्हायलाच पाहिजे. कारण असे जर मराठी असतील तर मराठी माणूस आपली मराठी भाषा जी आपली माय माऊली आहे ती या ठिकाणी कुठेतरी बाजूला जाईल आणि त्यामुळे मराठीवर अन्याय होईल असं मराठी एकीकरण समितीचं म्हणणं आहे. त्यामुळे ह्या मराठी जो टीसी आहे त्यांनी जी परप्रांतीयांची बाजू घेतलेली आहे ती विजय, आपल्यासोबत गोवर्धन देशमुख आहेत मराठी एकीकरण समितीचे. आपण त्यांच्याकडे थेट जाऊया. देशमुख, जे आपण बघतोय स्टेशनवरती, अंधेरी स्टेशनवरती हा वाद झालेला आहे. टीसी आणि प्रवाशांमध्ये मराठीवरून वाद झालाय. दुर्दैवी आहे. म्हणजे दरवेळेस आम्ही फक्त जायचे, आंदोलन करायचे आणि माननीय मुख्यमंत्री दरवेळेस सांगणार की महाराष्ट्राचा अपमान होतो. तर अशा वेळेस महाराष्ट्राचा अपमान होत नाहीये का? आता 2 आठवड्यापूर्वी मुंबई सेंट्रलचा प्रकार पूर्ण महाराष्ट्राने पाहिला. मग त्याने माफी काय मागितली, मग आम्ही त्या ठिकाणी निलंबनची मागणी केली, त्याचं निलंबन झालं. पण हे दरवेळेस का सहन करायचं महाराष्ट्राने? आणि एक भाषिक मराठी राज्यामध्ये रेल्वेची आम्हाला मराठीमध्ये सेवा का नाही मिळावी? रेल्वेचा मराठी द्वेष दरवेळी दिसून येतो. आता मी अंधेरी पूर्व आरपीएफ कार्यालयाकडे निघालो आहे. त्या ठिकाणी जाऊन आता काय जो हैदोस होईल त्याला जबाबदार रेल्वे असणार आहे. त्या पंकज सिंग म्हणून रेल्वेचे अधिकारी आहेत, विभागीय अधिकारी, त्यांना मागे आम्ही निवेदन दिलं की अशा सगळ्या मुजोर कर्मचाऱ्यांची एक मस्ती तुम्ही उतरवली पाहिजे जे मराठीचा द्वेष करतायत. परंतु हे वारंवार होत आहे. याचं कारण एकमेव आहे की आमचे जे राज्यकर्ते आहेत, आमचे जे सरकार आहे, आमचं शासन आहे किंवा मराठी भाषा मंत्री आहेत याकडे दुर्लक्ष करतायत म्हणून यांचा माज वाढलेला आहे असं मला वाटतंय. देशमुखजी, आणखीन एक मुद्दा म्हणजे तो जो प्रवासी होता त्याला साधारण 1 तासापासून डांबून ठेवल्याचा देखील आरोप केला जातोय. या संदर्भात काही तुमच्याकडे माहिती आली आहे का? जवळपास अडीच वाजता डांबून ठेवलंय त्याला. त्याची चूक आहे का ही मराठीची मागणी कर? जो एक अमराठी टीसी आहे तो तिकीट तपासणीस आहे, तो तिकीट तपासण्यासाठी आला असता. प्रवाशांनी सांगितलं तुम्ही मराठीत बोला आणि मराठीत बोलू नये, तुम्ही मराठीत बोलता म्हणून आमच्या कामात अडथळा येतो असं म्हणून त्यांना बंदिस्त करून ठेवलेलं आहे अंधेरी पूर्वला आरपीएफच्या कार्यालयामध्ये. आणि माझं स्वतः वैयक्तिक फोनवरती बोलणं झालं तरी देखील त्यांची मुजोरी सुरू आहे की कामात अडथळा येतो मराठी बोलण्याची मागणी केल्यामुळे. हा कुठला रेल्वेचा भोंगळ कारभार आहे? याचा आम्ही निषेध करतोय. आता मी त्या ठिकाणी पोहोचतोय. माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की या रेल्वेच्या अधिकाऱ्यांना चाप बसला पाहिजे असा काहीतरी कायदा निश्चित. करा. गोवर्धन देशमुखची तुमची भूमिका लक्षात आली. धन्यवाद, तुम्ही सविस्तर बातचीत केली त्याबद्दल.